नमस्कार, हा माझा पहिला व्लॉग आहे आणि असा गोल फिरून नमस्कार सोबत यायचं सोबत यायचं नमस्कार 3, 2, 1 दिसत आहेस तू. हॅलो नमस्कार. पण आपल्याला इकडे नाही बघायचं, आपल्याला इकडे बघायचं. तू अशी अंदर आहे ना, अशी बाहेर बाहेर. हॅलो नमस्कार. आता मोबाईल पडून सानूच्या पायाला लागलेला आहे आणि ती आता तिचं बोट धरून बसली आहे. सानू हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आणि 50 वेळा तुमचं स्वागत करून झाल्यावर आम्ही आमचा ब्लॉग चालू करणार आहे. तर हा आहे आमचा इंट्रोडक्शन ब्लॉग की ज्यामध्ये आता हा आमचा पहिला ब्लॉग आहे खरं तर, आणि हे आम्हाला खूप दिवसांपासून चालू करायचं होतं पण वेळ नव्हता, त्यानंतर होत नव्हतं. पण आता आम्ही ह्या ब्लॉगला जे आहे ते सुरुवात केलेली आहे. ते जे काय असतं. सो आता इंट्रोडक्शन म्हटलं म्हणजे मी आहे भाविक आणि ही आहे सान्वी आणि हिला तुम्ही सानू पण म्हणू शकता. तर आम्ही आहे बहीण भाऊ. तुम्ही बघितलंच असतं. सॉरी नो व्हायलेन्स. तर मी आहे सेकंड इयरला, म्हणजे माझं सेकंड इयर झालेलं आहे आणि ही चिरकुट आता ही हिची 8वी झालेली आहे आणि आता ही 9वी इथं पदार्पण झालेलं आहे. सो असं सगळं आहे. आणि तर माझं पूर्ण नाव आहे भाविक रवींद्र महल्ले आणि दिस इज सान्वी रवींद्र महल्ले. आणि हो, आता हा इंट्रोडक्शन ब्लॉग म्हणजे आम्ही फक्त यात काही इंट्रोडक्शनच देत बसणार नाहीये. तर हा पहिला ब्लॉग आहे आणि आम्हाला काहीतरी तुम्हाला ओळख द्यायची होती म्हणून आम्ही ह्या ब्लॉगचं नाव जे आहे हे इंट्रोडक्शन ब्लॉग असं ठेवलेलं आहे. सो किती वेळचा फक्त मीच बडबड करत आहे, हिने मौन व्रत धारण केलेलं आहे. बोलला काहीतरी. माझा भाऊ, मी याची बहीण. त्याच्याकडे बोलून एवढंच आहे बोलण्यासाठी, म्हणून मी हिला असं कोपऱ्यात बसलेलं आहे, आतमध्ये ओके. तर मी काय करतो म्हणजे मी काय शिकतो किंवा मी काय आहे म्हणजे मी काय नाही आहे. मी काय नाही म्हणजे मला हे बोलायचं होतं की मी काय शिकतोय किंवा काय करतोय. तर सध्या माझी 12th कम्प्लीट झाली आहे सायन्समध्ये आणि तुला काय प्रॉब्लेम आहे माझी 12th सायन्समध्ये कम्प्लीट झाली आहे तर ओके लेट इट बी. हिच्याकडे लक्ष नका देऊ यार. ठीक आहे. तर मी हे सांगत आहे माझी 12th सायन्समध्ये कम्प्लीट झाली आहे आणि ती दिसत नाहीये ते माझी जे मग ये ना नाही मी आता त्यांना 10 वेळा सांगू का माझी 12th थांब ना जरा. तू का नको मी इकडे पडणार आहे तो वापस सांग. ओके. तर माझी जे 12th आहे ती सायन्समध्ये झाली आहे पण मला करायची होती फाईन आर्ट्सची डिग्री किंवा मला आर्टिस्ट बनायचं होतं. त्यासाठी मी 12th दिली सोडून, म्हणजे सोडली नाही, कम्प्लीट केली. कम्प्लीट केल्यानंतर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सची एंट्रन्स द्यायसाठी मला वेळ होता तर मी एक छोटासा कोर्स केला. कोर्स म्हणजे डिप्लोमा केला 2 वर्षांचा, ज्याला म्हणतात आर्ट टीचर डिप्लोमा. सो आणि मी एंट्रन्स पण दिलेली आहे आता बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सची आणि बघू आता माझं कॉलेज कुठे लागते काय लागते. सो मला घर सोडून निघावं लागेल. तर ही खूप एक्साइटेड आहे. मी घर सोडून जाणार. कर्मात 2 दिवसही नाही मी गेल्यानंतर, 2 दिवस पण नाही गाईज, म्हणजे तुम्ही समजू शकता मी किती. हे बा उरलेले कपडे माझे सगळे सामान माझे अर्धे कपडे घालून फिरत असते ही पोरगी. उरलेले सामान माझे म्हणते, बाकीचं सामान सगळं घेऊन जाणार आहे मी. तर तुम्हाला मी काही इथे माझ्या पेंटिंग आणून ठेवलेलं आहे खाली तुम्हाला दाखवण्यासाठी. आम्ही नाही म्हणून इकडेच बघतो कारण हे आमची पहिली वेळ आहे तर तुम्ही तेवढे ऍडजस्ट करा. तर हे पहा, ही आहे माझी म्हणजे पहिली नाही पण ही काही माझ्या पेंटिंग आहे ज्या मी तुम्हाला दाखवायच्या आहे. तुम्हाला ही पेंटिंग बनवायला मला मित्रांनो लागलेला आहे 1.25 महिन्याचा वेळ. आणि मी खूप काम केलेलं आहे याच्यात, तुम्ही बघू शकता बारीक 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 काम. तर आता पुढची पेंटिंग सांगू तुम्हाला दाखवेल.
आणि त्यांना काहीच दिसत नाही कारण तिकडून रिफ्लेक्शन पडत नाही. तर ही बघा तुम्ही, ही आहे गणपती बाप्पा. हे वॉटर कलरमधली पेंटिंग आहे आणि ही मी एकाच दिवसात कंप्लीट केली होती कारण वॉटर कलरला काही वेळ लागत नाही. आणि ही खूप सुंदर आहे. याच्यात मी सा रे, आता हे उलटं दिसत असणार आहे कारण आम्ही फ्रंट कॅमेराने शूट करते. सा रे ग म प ध असं लिहिलेलं आहे कारण ते व्हॉट इज दॅट तंबुरा ते पकडून आहे आणि ते गात आहेत. आणि ही पण जुनी आहे पेंटिंग. ओके, तर ही आहे अजून एक माझी खूप सुंदर झालेली अशी पेंटिंग की ज्याचं नाव आहे कृष्णपूजा. आता माझ्याकडे एक श्रीकृष्ण आहेत ज्यांची मी सेवा करतो. तर हे तेच श्रीकृष्ण आहेत, त्यांचे विग्रह आहेत. आणि हे थोडंसं मी सामान वगैरे ठेवलं होतं पूजेचं. थोडं दिसत नाही, मी 2 मिनटात थोडा कॅमेरा असा इकडे घेऊन दाखवतो. हां, आता तुम्ही बघू शकता क्लिअरली. ही पाहिजे. ओके, तर अशा सगळ्या माझ्या पेंटिंग आणि छोटे मोठे क्राफ्ट पण आम्ही करत असतो. तर हे बघा, हे आम्ही मिळून केलेलं आहे. तर इथे मी काही मोराचे पंख जमा करून आणले. तर आमच्याकडे खूप सारे मोर आहेत. सो आमच्याकडे नाही आहे, पण आमच्या काय म्हणू शकता आमच्या एरियामध्ये आमच्या एरियाच्या मागे थोडंसं एक युनिव्हर्सिटी आहे. ते हां, त्या डू नॉट डिस्क्लोज इट. आपल्याला सांगायचं नाही पण कुठं राहते. सॉरी, असं काही नाही आहे. तर आमच्या घराच्या थोडंसं मागे एक एरिया सोडून एक युनिव्हर्सिटी आहे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. आणि ते खूप मोठी आहे आणि इतके सुंदर आहे ना, इतकी सुंदर आहे. तुम्हाला कधीतरी ते ब्लॉगमध्ये आम्ही दाखवू. आणि थांब ग, वडवड नको करू, सटकन खाशी. तर त्या तिथे ना खूप सारे मोर आहेत. तर तिथे ना खूप सारे पंख मिळतात. तर मी हे खूप आधीपासून जमा करत आलेलो आहे. आणि ते पंख चिटकून आम्ही एक इथं असा मोर तयार केलेला आहे. यू कॅन सी. ह्याचे तुरे दिसत पण नाही. हां, हे बघा. हां, हे तुरे लावले. तुरे तुम्हाला जवळ करून हे बघ 3 आहेत. ओके, तर असं सगळं काहीतरी चाललं असते. आणि मला खूप साऱ्या गोष्टी करायला आवडतात, जसं गार्डनिंग, कुकिंग, पेंटिंग, सिंगिंग, डान्सिंग. आपण आता सानूकडे वळूया. ही आहे सानू. ही खूप काही करते, मला त्रास देते, मला खूप काय पागल करते. हा, बा स्वतःच्या तोंडाने सांगते, लास्ट पण वाटत. सो नाही गाईज, ही पण कथक करते. खूप छान कथकचे क्लासेस चालले. पहिली एक्झाम तिने आता दिलेली आहे, रिझल्ट आहे. सेकंड एक्झाम दिली. ओके, सॉरी, सेकंड एक्झाम दिलेली आहे. फर्स्ट डायरेक्ट पास झाली. हां, तर त्यांनी काय केलं, हिच्या बुद्धीला बघून डायरेक्ट सेकंड घेऊन घेतली. फर्स्ट येत होतं मला सगळं, म्हणून डायरेक्ट सेकंड. तर म्हणून त्यांनी डिरेक्ट सेकंड घेतलेली आहे. आणि म्हणजे हिच्या 2 आता लेवल झालेला आहे कथकचा. ही पण कथक शिकते आणि सोबत आता ही 9th मध्ये पण जाते आहे. वाटत नसणार आहे तुम्हाला बघून, पण हा नंतर तिचे कारनामे बघून तुम्हाला वाटेल की 9th मध्ये जात आहे. ओके, तर आई बाबा आमचे गेलेले आहे बाहेर गावी, आमच्या गावाला. आणि आता आम्ही फक्त 2घच आहे घरात. आणि आई स्वयंपाक वगैरे करून गेली. तर आम्हाला काही बनवायचं काही काम नव्हतं. तर इनी आताच मॅगी करून खाल्ली सट. मगाशी जेवली पण, मी जेवायचा पण बाकी आहे, मी मॅगी पण नाही खाल्ली. मी फक्त सकाळी दूध बिस्किट खाल्लं होतं. बघते बघायची. आणि हां, आमच्या ह्या व्लॉगमध्ये म्हणजे पुढे जे आम्ही व्लॉग्स टाकणार आहे त्याच्यात कसं स्पेसिफिक आम्ही चॅलेंजेस किंवा हे नाही. आमचं हे डेली व्लॉग प्लस चॅलेंज व्लॉग किंवा मी पेंटिंग करत आहे तुम्हाला ते पण दिसेल. म्हणजे ह्या आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं काही भेटेल मित्रांनो, सगळं काही भेटणार आहे. असं चिवडा असं ना, चिवड्यामध्ये मुरमुरे, खुरमुरे, दाणे, शेंगदाणे, तेच सगळं मिळते. तसं तुमच्या तुमचं पण चॅनल, आमचं पण चॅनल, आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळं काही भेटणार आहे. सगळं काही भेटणार आहे. पायावर मोबाईल पाडून घेतला. आता काय चालू. हा, राग आला होता तुला म्हणून आली होती ना इकडे. वरून हे लावून आली. अब क्यों भागे छे, अब क्यों का हसते वरून. तर हे मुलींचं असं असतं. मागाशीच्या पायावर मोबाईल पडला म्हणून हिला ना राग आला होता आणि ही निघून गेली होती तिकडे. हे बाई इथून बघत आहे, जाऊ द्या, सोडा. ही आहे आमची सुंदरशी बाल्कनी आणि ह्या बाल्कनीच्या बाहेरचा हा आहे व्ह्यू. आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये वाजत नाहीये.
वापस कर. नाही ते एकदा. चांगल्याने करायला लागते. टन 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 टन. आता ही तुम्हाला वाजवून दाखवणार. पचका. एवढा फोकस. असं माझं. ही अशीच त्या पायांच्या पुंग्या बनवून वाजवत असते. तर हे आमच्या घरी ना ओके, तर मी हे सांगणार होतो तुम्हाला, आमच्या घरी तुम्हाला हे असं सगळं वातावरण मिळेल. ओके, लेट इट बी. आता मला लागली आहे चांगली भूक, कारण मी सकाळपासून जेवलो नाही. आता 4 वाजत आहे. मी फक्त दूध बिस्किट खाल्लेलं. ओके, तर आता मी जेवण करतो आणि तुम्हाला नंतर भेटूया. बाय. जाऊ द्या, तिच्याकडे न बघता मी जेवणावर कॉन्सन्ट्रेट करतो. आज आईने आलूची भाजी आणि पोळी बनवून दिलेली आहे, आणि कारण आईला बाहेर गावी जायचं होतं म्हणून. तर आता खाऊया. तिला तुम्ही बघू नका गाईस. तर आता आम्ही बसून जेवण केल्यानंतर जे आहे भुईमुंगाच्या शेंगा खात होतो, ज्या गावावरून आणलेल्या आहे मावशीकडून. आणि आम्ही खाता ना आता आमचा जो आहे आमचा 3rd फॅमिली मेंबर बोलू शकता तुम्ही त्याला. आमच्याकडे रोज एक मिठ्ठू येतो, त्याचं नाव आहे टुटू, पॅरट म्हणतात. आणि तो रोज येते खात्याने चालत येतो. आता तो आलेला आहे आणि आम्ही त्याला दाखवणार. हे पा, हा इथे आलेला आहे. हा असं दिसत नाही मित्रांनो, हा आज पाऊस होता म्हणून हा ओलाहून आलेला आहे. मी इथे तुम्हाला स्क्रीनवर ह्याचा चांगला असताना म्हणजे सोकलेला असतानाचा फोटो पॉपअप तिथे करेल. तुला देऊ. हे पा, हा भीत नाही मित्रांनो बिलकुल. हा असा एकदम व्हायरस सारखा दिसत आहे आज, कारण हा पाऊस चालू आहे, तुम्ही पाहू शकता बाहेर. आणि हा ओलाहून आलेला आहे, पण हा सोकला असला की खूप सुंदर दिसतो. कान दिसत आहे, त्याचा कान दिसत आहे, ते बघ छिद्र. टू आमच्या हातावर बसतो, अंगावर पण खेळतो, पण याला हात नाही लावू देत बिलकुल. फक्त हा खायला येते मित्रांनो, फक्त खायला. टिंग टिंग टिडिंग टिंग टिंग टिडिंग डिंग 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 डिंग. आता तुम्हाला दाखवतो, त्याला हात लावला की याची कशी जीवार येते. सोड, डोंट टच मी. एकदम अँग्री बर्ड. हाच आहे तो अँग्री बर्ड. हाच आहे. हे पा बस खायला सांगा, खायला. बोलत तर एक शब्द आम्हाला नाही. कॅटवॉक छान येते. हे आमचं कॅटवॉक बघितलं. आपण ना त्याला भुईमुंगाची शेंग देऊन पाहू, तो कसा फोडून खाते की काय. ओके, ही छान क्लीन आहे, त्याच्या म्हणजे तोंडात जे आहे ते माती जाणार नाही. आपण अशी त्याला देऊ. थांब ना मी देत आहे ना. ही हिला ना सवय अशी पुढे करायची. ही खा. ही क्लीन आहे. हे पा ये बघ. त्याला असं खूप आवडतं जेव्हा आम्ही त्याला असं काही देतो ना की ज्याने तो असं फोडून ते त्याच्या आतमधलं खाऊ शकेल. हे पा वी लव्ह अवर टू लव्स अस. तर ह्याच बरोबर आमच्या इंट्रोडक्शन ब्लॉगला करूया आपण एंड. आम्हाला असेच आमचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. बाय.